वरिष्ठ लेवलचा प्रश्न कुटुंबातला एखादा छोटा कार्यकर्ता सांगत नसतो, त्याला त्या गोष्टीचा विचार करण्याची आणि त्या गोष्टीपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता नसते. तर रोहित पवारांचा एवढा मोठ्यापणा बिचारायचा, त्यांनी स्वतः आमदार साहेब या ना इकडं, काय स्वतः बोलावलं त्यांना अभिवादन करायला, अभिवादन स्थळावर बोलावलं. ब्रॉड माइंडचे लोक आहेत, हे सगळे विचाराचे लोक आहेत, हे नाराजी व्यक्त करणारे लोक नाही आहे. यांच्यासमोर पक्ष, यांच्यासमोर पार्टी, यांच्यासमोर राज्य असतं. रोहित पवार तुमचे चांगले मित्र आहेत आणि नेहमी तुम्ही त्यांना मार्गदर्शन देखील करतात. मात्र रोहित पवार सध्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी ते अट्टहास करतायत किंवा जयंत पाटील त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, वाटतं का तुम्हाला? रोहित पवारांना मी मार्गदर्शन करीत नाही. रोहित पवार हे आमचे नेते आहेत, ते आम्हाला मार्गदर्शन करतात. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला तो वरिष्ठ लेवलचा प्रश्न आहे. वरिष्ठ लेवलचा प्रश्न कुटुंबातला एखादा छोटा कार्यकर्ता सांगत नसतो, त्याला त्या गोष्टीचा विचार करण्याची आणि त्या गोष्टीपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता नसते. त्यामुळं त्या गोष्टीवर माझ्यासारखा नाही भाष्य करू शकत ना. मी कसं भाष्य, पवार साहेब आहेत, जयंत पाटील साहेब आहेत, हे मोठमोठाले राजकारणी लोक आहे. आमचं वय नाही तेवढा राजकारणाचा अनुभव यांना. रोहित पवार जरी तुम्ही आज राजकारणामध्ये जरी तुम्हाला ते ज्युनियर दिसत असले, पण त्यांनी लहानपणापासून राजकारण पाहिलेलं आहे ना, राज्यातल्या घडामोडी त्यांनी पाहिलेलं आहे. हे मोठमोठे लोक आहेत ना, मोठमोठ्या ताकदीचे लोक आहेत. मग काय वाटतं तुम्ही, रोहित पवारांनी कुठेतरी थांबलं पाहिजे का? की जयंत पाटील सारखे दिग्गज नेते आहेत, पण ते प्रदेशाध्यक्ष पदाची वारंवार चर्चा येते. कसली चर्चा येते? माझ्या तर कानावर नाही. तुम्हाला काहीतरी वेगळी आली असेल तर मला सांगा. रोहित पवारांनी नाराजी देखील वेळोवेळी, कोण म्हणलं रोहित पवार नाराजी व्यक्त करणारे नाही? अहो, काल आम्ही चोंडीच्या कार्यक्रमाला होतो रात्री. काल चोंडींच्या 12 वाजता आम्ही तिथं अभिवादन केलं. तिथं आम्ही अभिवादन करत असताना तिथं ते कोण, काय नाव, पडळकर नावाचे कोणतरी आमदार आले. हा, आता रोहित पवारांचा एवढा मोठ्यापणा बिचारायचा, त्यांनी स्वतः आमदार साहेब या ना इकडं, काय स्वतः बोलावलं त्यांना अभिवादन करायला, अभिवादन स्थळावर बोलावलं. म्हणजे एवढा ब्रॉड माइंडचे लोक आहेत, हे सगळे विचाराचे लोक आहेत, हे नाराजी व्यक्त करणारे लोक नाही आहे. यांच्यासमोर पक्ष, यांच्यासमोर पार्टी, यांच्यासमोर राज्य असतं. हे काय असं शॉर्ट माइंडचे लोक नाही ना आपल्यासारखे, इथं बॅटिंग करायची, निघलो का नगरवरून गेलं एखाद्या ठिकाणी, तेवढं नाही. त्यांना राज्याचं व्हिजन त्यांच्यासमोर असतं, देशाचं व्हिजन त्यांच्यासमोर असतं. त्याच्यामुळे असे काय ते काय छोट्या माइंडचे लोक नाही, छोट्या माइंडच्या लोकांनाच वाटत ते. म्हणजे कौटुंबिक कलह नाही होतोय, कसला कलह बिलह कुछ नाही. बरं, ते 1 वर्ष कंप्लीट झालं, पुढील 4 वर्ष आहे, तर नेमकं आता काय तुमच्या डोक्यात विजन असणार आहे? लय विजन आहे डोक्यात. आता सगळं तुमच्या समोर सांगून परत तुम्ही लिहून घेणार आणि अरे निलेश लंकेनी लेट्सअपच ना आपलं, बरोबर, लेट्सअप समोर हे सांगितलं ते सांगितलं झालं. आता प्रयत्न करायचे, प्रयत्न करतो माझ्या विश्वास, माझ्या लोकांवर विश्वास आहे, माझ्या लोकांचा माझ्या विश्वास आहे, प्रामाणिक लोकांचा माझ्या विश्वास आहे. काय हे प्रयत्न करतो बिचारा, पण ज्याचं कायमच नाराजी ना, तेव्हा मी चांगलं केलं तरी म्हणणार नाही काय याच्या बापाच्या खिशातून गेलं का म्हणणार. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.